विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे काही वेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आहेत जे आपण घेत आहोत. हे ट्रान्झॅक्शन एक्झाम्पलमध्ये कधी कधी विचारले जातात. आत्तापर्यंत आपण जे ट्रान्झॅक्शन बघितले ते रेग्युलर आहेत आणि आत्ता जे आपण घेतो आहे हे कधी कधी येतात. एखाद्या क्वेश्चनमध्ये याच्यापैकी एखादं ट्रान्झॅक्शन आलं तर येईल, नाही तर येणार पण नाही, असं पण असतं. पण प्रॅक्टिस आपली पूर्ण असली पाहिजे म्हणून आपण हे ट्रान्झॅक्शन घेत आहोत. अजूनपर्यंत लक्षात घ्या, आपलं फक्त जर्नल एंट्रीचं बेसिक सुरू आहे. आपण अजून जर्नल एंट्री करायला शिकलेलो नाहीत. पण लक्षात घ्या, जेव्हा पण आपण जर्नल एंट्री करणार तेव्हा डेबिट आणि क्रेडिट या दोन अकाउंटपैकी एकाला डेबिट आणि एकाला क्रेडिट होईल हे जर आपल्याला समजायला लागलं तर जर्नल एंट्री आपल्याला जमेल. आता माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला एखाद दोन लेक्चरनंतर जर्नल एंट्रीजकडे आपल्याला जायचं आहे. मग आता हे काही ट्रान्झॅक्शन जे आहेत थोडेसे वेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहेत. कधी कधी असे व्यवहार घडतात, ते ट्रान्झॅक्शन आहेत. तर ते आपण आता अभ्यास करणार आहोत. कमी ट्रान्झॅक्शन आहेत, 5-6 ट्रान्झॅक्शन फक्त, ते आपण बघणार आहोत. तर बघा काय म्हटलेलं आहे. आता कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा मालक किंवा ओनर वैयक्तिक वापराकरता जर गुड्स घरी येऊन गेलेला असेल तर आपण ड्रॉइंगला डेबिट म्हटलं आणि गुड्स विड्रॉन बाय पार्टनर याला आपण क्रेडिट केलं, बरोबर आहे. गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर याला आपण क्रेडिट केलेलं होतं. ओके, आता तिथं एक लक्षात घ्या, क्रेडिट करताना परचेसला सुद्धा क्रेडिट करता येतं. हे तुम्हाला मी आजच्या ट्रान्झॅक्शनमध्ये समजावून देणार आहे. तर ते आपण ट्रान्झॅक्शन बघू. काय म्हटलं बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड. डिस्ट्रीब्युटेडचा अर्थ होतो वाटले. गुड्स म्हणजे माल. ॲज अ फ्री सॅम्पल, आपण माल फ्री सॅम्पल म्हणून वाटला. थोडंसं पॉईंट मला तुमचा क्लिअर करायचा आहे. मी एक वेगळा कागद देतो, त्यावर समजून देतो, लवकर लक्षात येईल. कारण जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही आहेत, हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं. म्हणून आपण कन्सेप्ट क्लिअरिंगवर जास्त भर देतो. बघा, जर समजा गुड्स संबंधित आपण काय काय बघितलं. जर गुड्स आपण खरेदी केलं असेल तर आपण त्याला परचेस म्हटलं, बरोबर आहे. गुड्स जर परचेस म्हणून आपण त्याला डेबिट केलं, एक्सपेन्सेस मानून. सेल्स असेल तर आपण त्याला इन्कम म्हणून क्रेडिट केलं. ठीक आहे. का बरं होतं बघा असं. ॲक्च्युली बघायला जर गेलं तर गुड्स ही आपण आपली मालमत्ता म्हटली पाहिजे. खूप महत्त्वाचा भाग आहे, व्यवस्थित समजून घ्या. बहुतेक ठिकाणी हा भाग क्लिअर होत नाही आणि मला अपेक्षा होती की काही विद्यार्थ्यांनी हा प्रश्न मला विचारला पाहिजे होता. पण काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या लेवलपर्यंत अतिशय बरोबर होते. कोणाची शंका आली नाही म्हणून मुद्दाम मी थांबलेलो होतो की कोणाची शंका येईल म्हणून. पण कोणीच हा प्रश्न नाही विचारला. मी आज ते क्लिअर करून देते, शेवटचा भाग आहे म्हणून. बघा रे, मी तुम्हाला बोललो होतो की ॲसेट्स किंवा मालमत्ता कशाला म्हणणार. ॲसेट्स किंवा मालमत्ता कशाला म्हणणार, तर अशी काही वस्तू जी भविष्यामध्ये आपल्याला पैसा निर्माण करून देणार आहे त्याला आपण म्हणतो ॲसेट्स. ठीक आहे. तर भविष्यात जी पैसा निर्माण करून देणार आहे त्या वस्तूला आपण ॲसेट्स म्हणतो. तर गुड्स पण तर तेच झालं की नाही रे. गुड्स म्हणजे माल. माल तर आपण विक्रीसाठी आणतो की नाही आणि इथून भविष्यात पैसाच मिळतो की नाही. मग आपण गुड्सला ॲसेट्स का बरं नाही म्हटलं, हा पण मोठा प्रश्न होता की नाही. कोणाच्या लक्षात आला पण असेल, पण कोणी विचारायला घाबरत असेल. घाबरायचं बिलकुल नाही. जी पण शंका असेल ती एकदम बिनधास्त बोलायचं, आपल्याजवळ काहीच टेन्शन घ्यायचं नाही. गुड्सला आपण ॲसेट का बरं नाही म्हटलं, बरोबर आहे की नाही. कारण जी ॲसेट्स भविष्यात पैसा निर्माण करून देणार आहे किंवा ज्या वस्तूला आपण स्पर्श करू शकतो, बघू शकतो, ते आपली ॲसेट्स आहे. तर माल जो दुकानामध्ये माल पडलेला आहे आपल्याकडे, ती पण तर आपली ॲसेट्स म्हटली जाईल. कारण ती पण कधी ना कधी विकून पैसे मिळणार आहेत.
पण आपण त्याला कधी ॲसेट्स म्हटलेलं नाही. का बरं नाही म्हटलं मी क्लिअर करून देतो. आणि त्याला ॲसेट्स पण केव्हा म्हणतात हे पण मी क्लिअर करून देतो. बघा, आपण जेव्हा माल खरेदी केला ना तेव्हा आपण त्याला परचेस म्हटलं. ओके, परचेस केल्यानंतर आपण त्याला सेल करणार. जोपर्यंत हा माल परचेस केलेला आहे ना, आपण समजा आपण 10,000चा माल खरेदी केलेला आहे. आता आपण काय करणार आहेत, तो माल विकणार आहोत. तो माल आपण काय करणार आहेत, विकणार आहेत. आता जोपर्यंत हा माल आपल्याकडे पडलेला आहे, दुकानामध्ये पडलेला आहे, तोपर्यंत ती आपली काय आहे, ॲसेट्स आहे. तोपर्यंत आपली ती काय आहे, ॲसेट्स आहे. तोपर्यंत आपण त्याला स्टॉक म्हणणार. पण लक्षात घ्या, हा स्टॉक आपण आपल्याकडे ठेवण्याकरता आणलेला नाही. त्याला आपण सोल्ड आउट करण्याकरता आणलेला आहे. त्याला आपण विकण्याकरता आणलेला आहे. मग समजा हा माल 10,000 पैकी आपण 7,000चा माल विकला, तर इथे काय होतं रे, आपल्याकडनं माल आपला विकला गेलेला आहे. आपल्याकडनं इथून माल विकला गेलेला आहे. जर विकला गेलेला आहे तर आता हा माल आपल्याकडे आहे का? आता हा माल आपल्याकडे नाही. हा माल आपल्याकडनं गेला. आता आपण त्याला ॲसेट म्हणू शकतो का? नाही. मग लक्षात घ्या, त्याला आपण ॲसेट का बरं नाही म्हटलं, कारण तो माल आपण आपल्याकडे ठेवण्याकरता आणलेला नाही, तो आपण विकण्याकरता आणलेला आहे. म्हणजे ती आपली ॲसेट्स म्हणून आपण आणलेला नाही आहे. ॲसेट्स म्हणून आपण आणलेला नाही, त्याला विकण्याकरता आपण त्याला पैसा कमवण्याकरता आणलेला आहे. म्हणून जो माल आपण आणला त्याला आपण ॲसेट्स न म्हणता त्याला आपण एक्सपेन्सेस म्हटलं आणि विकलं त्याला आपण इन्कम म्हटलं. पण लक्षात घ्या, 10,000चा मालाला 3,000चा आपण विकला, 7,000चा विकला. 3,000चा जो माल आपल्याकडे शिल्लक आहे ती आपली आता फायनली ॲसेट्स आहे. ती फायनली आपली काय आहे, ॲसेट्स म्हटली जाईल. कधी पण लक्षात ठेवा, जो माल आणला आहे तिथपर्यंत आपली ॲसेट्स आहे. पण त्याला आपण काय म्हटलं, एक्सपेन्सेस म्हटलं, खर्च म्हटलं. त्यातनं विकला गेला, इन्कम म्हटलं. पण जो शिल्लक आहे आता आपल्याकडे त्याला आपण काय म्हटलं पाहिजे, ॲसेट्सच म्हटलं पाहिजे. त्याला आपण काय म्हटलं पाहिजे, ॲसेट्स म्हटलं पाहिजे. पण आता मला सांगा, जो आपण हा माल आणलेला असतो तो आपण आपल्याकडे ठेवण्याकरता आणलेला नाही किंवा वापरण्याकरता आणलेला नाही, म्हणून त्याला आपण खर्च किंवा इन्कममध्ये कन्सिडर करतो. इतका पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. आता नाही झाला असेल तर आपण आता शक्यता आहे की क्लासेस लवकरच स्टार्ट होणार आहेत. त्यात तुम्हाला हे सगळे पॉईंट्स मी पुन्हा क्लिअर करून देणार आहे. हे सगळं आपल्याला रिपीट करावंच लागणार आहे, बरोबर आहे. कारण मी बिलकुल ऑनलाईनच्या विरोधात आहे. बहुतेकांच्या कन्सेप्ट इथे क्लिअर होत नाहीत, म्हणून हे सर्व रिपिटेशन तुम्हाला मी क्लासमध्ये करून देणार आहेच. तर बघा काय म्हटलं आहे, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वाटले, गुड्स म्हणजे माल. आपण माल वाटला. आता माल वाटला म्हणजे, आणि पुढे काय म्हटलं अजून, ॲज अ फ्री सॅम्पल, मोफत. फ्री सॅम्पलचा अर्थ काय होतो, मोफत. म्हणजे फुकटात आपण माल वाटला. का बरं वाटणार नाही माल आपण? जास्त होऊन गेला का माल आपल्याकडे? बिलकुल नाही. तर आपण माल का बरं फ्रीमध्ये का बरं वाटतो, बरोबर आहे की नाही? आपण माल फ्रीमध्ये का बरं वाटतोय याचं काहीतरी रिझन तुम्हाला सापडलं पाहिजे. का बरं रे? समोर जर तुम्ही राहिले असते तर या पॉईंटवर आपण भरपूर डिस्कस करू शकतो. थोडंसं ते आपण लवकर क्लिअर करू. क्लासमध्ये आल्यानंतर याच्यावर आपण भरपूर डिस्कस करणार आहोत. माल फ्रीमध्ये का बरं वाटतो, असं गृहीत धरून चला की आपण मार्केटमध्ये ॲपल विकायला बसलेलो आहोत. ॲपल सोल्ड करण्याचा आपला बिझनेस आहे आणि आपण एक लॉरी, एक लोडगाडी घेऊन शिवाई चौकात ॲपल विकत आहोत. आता असं कन्सिडर करा की एक व्यक्ती ॲपल विकतोय आणि आपण त्याच्याकडे गेलो. सगळ्यात पहिले आपण त्याला हे विचारतो की का रे भाऊ हे काय किलो दिले, बरोबर आहे. आपण असा शब्द काढल्याबरोबर तो रेट सांगण्याच्या अगोदर त्यातून थोडंसं ॲपल तो आपल्याला टेस्ट करायला देतो. सगळ्यांना याचा अनुभव असेल. ॲपलचंच घेऊ नका तुम्ही, ग्रेप्स म्हणजे अंगूर असतील किंवा चिकूज असतील, बरोबर आहे. तर मँगो असेल, या प्रकारचे जे काही
पदार्थ असतात. तर हे विक्रेते काय करतात, आपण भाव विचारल्याबरोबर भाव नंतर सांगतात, पण अगोदर आपल्याला टेस्ट करायला देतात. याचा अनुभव बहुतेकांना आला असेल. मग हे जो टेस्ट करायला देतात ना, त्यालाच आपण म्हणतो गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता हे झालं रोजचं उदाहरण. काही काही ठिकाणी काय असतं, समजून घ्या, एक पावडरचा डब्बा असेल. आता हे आपण जे उदाहरणं बघितले हे खाद्यपदार्थ आपण बघितले. आता तुम्हाला थोडेसे रेग्युलर जे दुकानातले ट्रान्झॅक्शन आहेत ते समजून सांगतो. पावडरचा डबा आपण जर 50 रुपयाचा घेतला तर त्यावर लहानसा साबण फ्री मिळतो किंवा एखादी शॅम्पूची पुडी फ्री मिळते, बरोबर आहे. संतूर साबण जर 2 घेतले त्यावर एक पेन फ्री मिळतो किंवा एक चमचा फ्री मिळतो. तुम्हाला लक्षात आलं असेल, हे आपल्याला मिळतं, ठीक आहे. तर हे जे फ्रीमध्ये वस्तू मिळतात त्याला म्हणतात गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता मला सांगा, असं का बरं करतात दुकानदार, असं का बरं करतात फळ विक्रेते, का बरं करतात रे? ते आपल्या मालाची जाहिरात करतात. ते आपल्या मालाची काय करतात, जाहिरात करतात. जाहिरातला इंग्रजी शब्द आहे ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरातला इंग्रजी शब्द काय आहे, ॲडव्हर्टाइजमेंट. मग इथं आपल्याला पहिलं अकाउंट सापडतं ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, जाहिरात. आता मला सांगा, जर त्या पावडरच्या डब्यावर साबण फ्रीमध्ये मिळाला असेल किंवा एखादा साबण असेल त्यावर चमचा किंवा मग पेन फ्री मिळाला असेल किंवा एखाद्या साबणवर एखादा आपल्याला शॅम्पूची पुडी फ्री मिळाली असेल, तर जी फ्रीमध्ये वस्तू वाटते कंपनी किंवा दुकानदार, कंपनी समजून घ्या तुम्ही, तर ती कंपनीला ती वस्तू फ्रीमध्ये मिळाली का रे, फुकटात तयार झाली का, नाही. तर यांना बनवायला ती वस्तूसाठी काही ना काही खर्च 100% लागला असेल की नाही. किंवा एखादा ॲपल विक्रेता जर आहे, तो फक्त आपण गेलो म्हणून आपल्याला फ्रीमध्ये देत नाही, तर आपल्यासारखे त्याच्याकडे 100 कस्टमर जर गेले तर 100 कस्टमरला तो हाच ट्राय करतो, असं फ्रीमध्ये थोडंसं टेस्ट करायला तो ॲपल देतो. मग समजा त्याने दिवसभरातून 1 किलो ॲपल असं फ्रीमध्ये टेस्टिंगसाठी जे देतो आहे त्यासाठी वेस्ट केलं, तर मला सांगा 1 किलो ॲपल त्याला फ्रीमध्ये मिळाले होते का, तर बिलकुल नाही. हे पण त्याला विकतच मिळाले होते, पण त्याने कसे वाटले, ते फ्रीमध्ये वाटले. फ्रीमध्ये वाटले मग तो काय करतोय, आपल्या मालाची जाहिरात करतोय. त्याला म्हणतात ॲडव्हर्टाइजमेंट, बरोबर आहे. आता मला सांगा, फ्रीमध्ये वाटलेलं आहे, कोणती पण वस्तू फ्रीमध्ये जर वाटतोय तर नक्कीच त्याचं तो इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे. आता सांगता आलं पाहिजे, इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे, तर एक्सपेन्सेस आहे. इन्कम असो किंवा एक्सपेन्सेस असो, आपण नियम नेहमी कोणता लावतो, नॉमिनलचा. नियम कोणता लावतो आपण, नॉमिनलचा. आता नॉमिनलमध्ये पण भानगड काय आहे, नॉमिनलचा रूल्स काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम. डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम. सर्व एक्सपेन्सेसला डेबिट करा आणि सर्व इन्कमला क्रेडिट करा. मला सांगा, इथे ॲडव्हर्टाइजमेंट फ्रीमध्ये माल वाटला आहे, जाहिरात केलेली आहे, हा आपला खर्च आहे की फायदा आहे, एक्सपेन्सेस खर्च असेल. म्हणून आपण काय करणार, 1 नंबरवर ॲडव्हर्टाइजमेंट इज एक्सपेन्सेस, आणि एक्सपेन्सेसला आपण नेहमी काय करतो, डेबिट. थोडं शॉर्टमध्ये लिहितो, ॲडव्हर्टाइजमेंट नाव मी थोडं शॉर्टमध्ये लिहिलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च म्हणतो, आपण काय केलं, डेबिट. इथपर्यंत एकदम क्लिअर असेल. पण लक्षात घ्या, जर्नल एंट्री हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. टेल हेड जसं असतं तसं जर्नल एंट्रीमध्ये पण डेबिट आणि क्रेडिट 100% राहीलच. डेबिट बाजू क्लिअर झाली, आता क्रेडिट बाजू आपल्याला लिहायची आहे. आता आपल्याला काय लिहायचं आहे, क्रेडिट बाजू. आता क्रेडिट कोणाला करणार, इथं लक्षात घ्या, आपण फ्रीमध्ये माल वाटलेला आहे, काही आलं आहे का आपल्याकडे, आलं काहीच नाही, गेलं आहे. काय गेलं आहे आपल्याकडनं, माल गेलेला आहे. तर आपल्याकडनं जे गेलं आहे, क्रेडिट वाट गोज आउट हा नियम लावायचा, कारण हा माल आपल्याकडे शिल्लक होता तोपर्यंत ती आपली ॲसेट्स आहे. हा माल आपल्याकडे शिल्लक आहे तोपर्यंत आपली काय आहे, ती ॲसेट्स आहे. मग ॲसेट्सला नियम कोणता लावतो, रिअल अकाउंट्सचा. याला आपण नियम फक्त तुम्हाला बघा इथे लिहून देतो मी अगोदर, रिअल.
आता रिअलमध्ये नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आलं असेल तर डेबिट कर, गेलं असेल तर क्रेडिट कर. इथे माल आपल्याकडनं गेला आहे म्हणून त्याला गुड्सला आपण क्रेडिट करणार, पण फक्त गुड्स आपण लिहत नाही. तर हा गुड्स कुठे गेला हे लिहावं लागतं. जसं मालक घेऊन गेला तेव्हा आपण त्याला म्हटलं गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर, बरोबर आहे. तर इथे माल कुठे गेला, आपण फ्रीमध्ये वाटला. मग तेच सेम तुम्हाला इथे पूर्ण लिहून घ्यायचं आहे. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट, इतकं पूर्ण तुम्हाला लिहावं लागेल. फक्त गुड्स लिहून चालणार नाही. तर क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे बिझनेसमधून गेलेलं आहे त्याला क्रेडिट करा. माल गेला आहे म्हणून मालाला क्रेडिट करणार, पण माल नेमका विकला आहे, विकल्याने पण माल आपल्याकडनं जाईल. फ्रीमध्ये वाटला असेल तरी जाईल, मालकाने घेतला असेल तरी पण जाईल, चोरी झाला असेल तरी पण जाईल, आपण तो माल आगीमध्ये जळाला तरी पण माल जाईल. मग कशामध्ये गेलेला आहे नेमका ते दाखवावं लागतं, म्हणून डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. मग आता आपल्याकडनं तो गेला म्हणून आपण कोणता नेम लावला, रिअल अकाउंट्सचा. म्हणून इथं आपण लिहू गुड्स गोज आउट, आपल्याकडनं माल गेला. मात्र क्रेडिट करताना फक्त गुड्सला क्रेडिट न करता या पूर्ण वाक्याला क्रेडिट करावं लागतं. मी इथे शॉर्टमध्ये लिहितो, जागा कमी आहे, तुम्ही पण शॉर्टमध्ये लिहा. फक्त लक्षात ठेवा काय लिहिलं आहे आपण, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट. आणि हे ट्रान्झॅक्शन संपलं. सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन होतं. आता पुढचे ट्रान्झॅक्शन तुम्हाला लवकर लवकर समजले पाहिजे आणि समजतील पण. आपण त्याला पुढचे ट्रान्झॅक्शन्स क्लिअर करणार आहोत. तर बघा आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे बघू आपण. गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. अगोदर थेफ्टचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. थेफ्ट म्हणजे चोरी. थेफ्टचा अर्थ काय होतो, चोरी. बघा आता बघा तुम्हाला एक सांगायचं राहिलं, इथे आपण गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलला क्रेडिट केलेलं आहे. याच्या ठिकाणी आपण जर परचेस अकाउंट जरी लिहिलं तरी पण चालतं. हे तुम्हाला मी नंतर क्लिअर करून देईन क्लासमध्ये, तुम्ही प्रत्यक्षात आल्यानंतर. फक्त लक्षात ठेवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलच्या ठिकाणी परचेसला क्रेडिट करता येतं. आत्ता मी जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण मी तुम्हाला बोललो होतो की परचेसला आपण नेहमी डेबिट करतो. मग बहुतेकांचा प्रश्न पडेल की परचेसला क्रेडिट का बरं, म्हणून ते परचेस तुम्ही सोडून द्या, फक्त एवढं लक्षात ठेवा. आता पुढचं ट्रान्झॅक्शन काय आहे, गुड्स लॉस्ट. आपल्याकडनं माल गेलेला आहे, नुकसान झालेलं आहे बाय थेफ्ट. थेफ्ट म्हणजे चोरी. चोरीमध्ये आपल्याकडनं माल गेला. आता मला सांगा रे, माल चोरी झालेला आहे. इथे माल आपण वाटला होता तर ॲडव्हर्टाइजमेंट म्हटलं, इथे माल आपल्याकडनं चोरी झालेला आहे. मग इथे पहिलं अकाउंट कोणतं सापडतं, लॉस बाय थेफ्ट. लॉस बाय थेफ्ट अकाउंट हे पहिलं अकाउंट आपल्याला इथे सापडतं. आता सेकंड अकाउंट कोणतं सापडेल, पहिले हे क्लिअर करून मी आपण. इथेच बघा सगळ्यात समोर दिसतं आहे लॉस आहे की नाही आपला. मग नियम कोणता लावणार, नॉमिनल अकाउंटचा. मग इथे आपण म्हणू लॉस बाय थेफ्ट अकाउंट किंवा फक्त थेफ्ट अकाउंट इज लॉस ऑफ बिझनेस. हा आपला काय आहे, लॉस आहे. आणि लॉसला आपण नेहमी काय करतो, डेबिट. मग इथे आपण म्हणू लॉस बाय थेफ्ट अकाउंट. पहिलं अकाउंट आपल्याला सापडलं. आता दुसरं अकाउंट नेमकं आपण कोणतं घेणार, दुसरं अकाउंट आपण नेमकं कोणतं घेणार, तर एकदम सिम्पल आहे. आपल्याकडनं काय गेलं आहे, परत माल गेलेला आहे. आपल्याकडनं काय गेलेलं आहे, माल म्हणजे गुड्स आपल्याकडनं गेलेलं आहे. मग इथे घेतलं पाहिजे मग गुड्स, कारण गुड्स गोज आउट. आपल्याकडनं माल गेलेला आहे, जे गेलं त्याला क्रेडिट करा. आपल्याकडनं काय गेलं आहे रे, गुड्स. मग फक्त आपण गुड्स लिहतच नाही कधी, आपण फक्त गुड्स लिहतच नाही. तर माल नेमका कुठे गेला, चोरीमध्ये गेलेला आहे. मग इथे फक्त लिहायचं गुड्स लॉस्ट अकाउंट. लॉस बाय थेफ्ट पण लिहिलं तरी चालेल, पण वरती आपण लॉस बाय थेफ्ट लिहिलं असतं म्हणून गुड्स फक्त लॉस्ट लिहितो. ते लॉस्ट बाय थेफ्ट डबल येतं, म्हणून फक्त गुड्स लॉस्ट म्हटलं तरी पण चालेल. कशामध्ये लॉस झाला हेच वरती दिसतंय बघा, म्हणून आपण खाली थेफ्ट शब्द वापरलेला नाही. आणि माल आपल्याकडनं गेलेला आहे म्हणून रिअल अकाउंट. इथे पुन्हा आपण म्हणू गुड्स गोज आउट. आणि इथे कोणाला क्रिएट करणार, गुड्स लॉस्ट
अकाउंट. संपलं हे पण ट्रान्झॅक्शन. कळतं आहे. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. आणि हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला आत्ता पूर्ण नाही पण समजले तर काळजी करू नका, क्लासमध्ये मी पूर्ण क्लिअर करून देईल. कारण हे ट्रान्झॅक्शन कधी कधी येणारे आहेत, यावर आपण एक सेपरेट लेक्चर ठेवू तुमचं, काळजी करू नका. पुढे गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. डिस्ट्रॉईड म्हणजे नुकसान होणे किंवा खराब होणे. गुड्स म्हणजे मालाचं नुकसान झालं आहे बाय फायर, आगीमध्ये मालाचं नुकसान झालं. आणि बघा कंसात काय म्हटलं आहे, अनइन्श्युअर्ड याचा अर्थ होतो ज्याचा विमा काढलेला नाही, त्याला म्हणतात अनइन्श्युअर्ड. की आपण ज्याचा विमा काढलेला नाही. आता बघा हे ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या काय आहे. आपल्याकडे जर दुकान असेल किंवा गोडाऊन असेल, तिथे आपला माल ठेवलेला होता गोडाऊनमध्ये. आपला तो माल म्हणजे आपला ॲसेट्स आहे. आणि तिथे आग लागली, फायर झालं. तर फायर झाल्यानंतर आपलं जे नुकसान होणार आहे, आपलं तिथं काय होणार आहे, नुकसान होणार आहे आगीमध्ये. मग आपल्याकडे दोन प्रकारचे माल असतात, ज्याचा आपण विमा काढलेला आहे असा माल, ज्याचा विमा काढलेला नाही असा माल. परत लक्षात घ्या, ज्याचा आपण विमा काढलेला आहे असा माल, ज्याचा विमा नाही काढलेला आहे असा माल. मग इथे दोघी प्रकारचे ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहोत. गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर आणि असा माल की ज्याचा विमा काढलेला नाही, आपण इन्शुरन्स काढलेलं नाही. जर आपण इन्शुरन्सच काढलेलं नाही आहे तर इन्शुरन्स कंपनी, विमा कंपनी आपल्याला काही भरपाई देईल का रे? आपल्याला काही भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे का रे? तर बिलकुल नाही, काहीच भरपाई आपल्याला मिळणार नाही. मग भरपाई आपल्याला मिळणार नाही आहे तर पूर्णचं पूर्ण आपलं काय होणार, इथे लॉस होणार आहे. मग इथे पहिलं अकाउंट आपल्याला सापडतं लॉस बाय फायर अकाउंट. पहिलं अकाउंट आपल्याला सापडतं लॉस बाय फायर. आणि इन्कम असो किंवा एक्सपेन्सेस, लॉसेस सर्व काय करतो आपण, नॉमिनल अकाउंटचा नियम लावतो. मग इथे आपण टू इफेक्ट्समध्ये काय करणार, आपल्याला इथं काही एंट्रीमध्ये लिहायचं नाही आहे, क्लासिफिकेशन पण लिहायचं नाही आहे, फक्त एक नॉमिनल समजण्याकरता आपण इथे लिहून घेऊ लॉस बाय फायर इज लॉस ऑफ बिझनेस. लॉस बाय फायर इज लॉस ऑफ बिझनेस ऑन झाला माझ्याकडनं, ऑफ बिझनेस. बिझनेसचं काय आहे, तो लॉस आहे. फक्त कोणता अकाउंट लक्षात ठेवायचा आपल्याला, लॉस बाय फायर. ओके. आता इथे लॉस बाय फायर याला आपण डेबिट करून टाकू, कारण ते आपलं काय आहे, तिथे लॉस आहे. सर्व लॉसला आपण डेबिट करतो नॉमिनलमध्ये. आता क्रेडिट कोणाला करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आग लागली, फायर झालं, त्यात कसलं नुकसान झालं, कोणती वस्तू आपल्याकडनं लॉस झाली, तर माल गेलेला आहे. इथे माल म्हटलं आहे, इथे फर्निचर पण असू शकतं, इथे मशिनरी पण राहू शकतं, इथे कम्प्युटर पण राहू शकेल किंवा गुड्स पण राहू शकेल. मग गुड्स दिलेलं आहे, मग आपल्याकडनं काय गेलेलं आहे, गुड्स. मग दुसरं अकाउंट कोणतं घेतलं पाहिजे आपण, गुड्स. पण फक्त आपण गुड्स लिहत नाही, तर इथे काय झालेलं आहे, गुड्स डिस्ट्रॉईड झालेलं आहे, मालाचं नुकसान झालेलं आहे. कशामध्ये, फायरमध्ये. तर गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर हे दुसरं अकाउंट आपल्याला सापडतं. गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर अकाउंट हे आपल्याला दुसरं अकाउंट सापडतं. याच्या ठिकाणी आपण परचेससुद्धा घेऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ऑरमध्ये, इथे पण ऑरमध्ये आपण परचेस घेऊ शकतो, पण ते तुम्ही जास्त काळजी करू नका, आपण त्यानंतर क्लिअर करणार आहोत. तुम्ही परचेस सोडूनच द्या. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, आपण त्याला गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर म्हणतात. हे परचेस याच्याकरता लिहून दिलं. जर तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला ह्या क्लासमध्ये असं शिकवलं की याला परचेस पण म्हणतात, मग तुम्ही तिथे कन्फ्यूज नका हो, की याला परचेस आपल्या आनंद सांगितलं शिकवलंच नाही असं नको व्हायला. याला परचेस पण म्हणतात, पण सगळ्यात सोपा वे तुम्हाला गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर म्हणा, विषय संपला. याला परत आपण रिअल अकाउंट्सचा नियम लावू. माल आपल्याकडनं गेलेला आहे, याला परत आपण म्हणू गुड्स गोज आउट. आणि
परत गुड्स शॉर्टमध्ये लिहितो इथे, गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर अकाउंट, याला आपण क्रिएट करू. संपला विषय. इथे माल आगीमध्ये जळाला असेल पण काही भरपाई मिळालेली नाही, पूर्ण काय झालं आहे, आपल्याला लॉस झालेला आहे, म्हणून आपण लॉसला डेबिट केलं. आता काय होतंय बघा, इथे पुन्हा माल जळाला आहे आगीमध्ये पण इन्शुरन्स आहे. आता इन्शुरन्सचा अर्थ काय होतो, इन्शुअर्डचा अर्थ ज्या मालाचा विमा काढलेला आहे, ज्या मालाचा आपण विमा काढलेला आहे. मग विमा काढल्याचा फायदा काय असतो, आपलं जर नुकसान झालं तर आपल्याला इन्शुरन्स कंपनी भरपाई देते, आपल्याला इन्शुरन्स कंपनी, विमा कंपनी भरपाई देते. तर म्हणून आपल्याला इथं नुकसान काहीच होत नाही, इथं नुकसान होत नाही, म्हणून आपण आपल्या लॉसच्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीला डेबिट करायचं असतं. इन्शुरन्स कंपनी अकाउंट, इन्शुरन्स कंपनीला आपण काय करायचं असतं, डेबिट. आता हे रिप्रेझेंटेटिव्हमध्ये येऊन जाईल, रिप्रेझेंटेटिव्हमध्ये येऊन जाईल हे इन्शुरन्स कंपनी जी आहे. तर इथे आपण याला पर्सनल अकाउंटचा नियम म्हणा इन्शुरन्स कंपनीला, किंवा आपण त्याला रिअल अकाउंट पण लावू शकतो, कारण तेवढी आपली ॲसेट्स, त्यांच्याकडे पैसे मिळायचे बाकी आहेत, त्याला पर्सनल अकाउंटमध्ये किंवा आपण रिप्रेझेंटेटिव्हमधून की पैसे मिळायचे बाकी आहेत. आता इन्शुरन्स कंपनी आपण त्यांना क्लेम करतोय, ते क्लेम आपल्याकडनं रिसीव करतायत, ते रिसिव्हर झाले, म्हणून इन्शुरन्स कंपनी इज रिसिव्हर. काय रिसीव करतायत ते, आत्ता फक्त क्लेम रिसीव्ह करतायत, त्यांनी अजून आपल्याला पैसे दिलेली, भरपाई दिलेली नाही, देणार आहेत. मग त्यांनी फक्त काय रिसीव्ह केलं आतापर्यंत, क्लेम. म्हणजे आपण जे त्यांना दावा केलेला आहे, आपण जी पैशांची मागणी केली भरपाई भरून देण्याची, ते आत्ता ॲग्री करतायत, म्हणून ते क्लेम फक्त रिसीव्ह करतायत, म्हणून त्याला आपण रिसिव्हर म्हटलं, आणि ते इन्शुरन्स कंपनीला आपण डेबिट केलं. मग इथे परत आपल्याकडनं काय गेलं, गुड्स गेलेलं आहे, परत तेच गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर अकाउंट, रिअल अकाउंटचा नियम लावू, गुड्स गोज आउट क्रेडिटला, पुन्हा तेच नाव, गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. जर काही इथे कन्फ्युजन असेल तर आपण ते नंतर क्लिअर करणार आहोत, काळजी करू नका. इथे आपण फक्त क्लेम पास केलेला आहे त्यांच्याकडनं, ते क्लेम रिसीव्ह करताय आपल्याकडनं, अजूनपर्यंत भरपाई दिलेली नाही. जेव्हा ते ॲक्च्युअल नुकसान भरपाई देतील तेव्हा ते गिवर बनतील, पैसे देत आहेत म्हणून. आता ते क्लेम फक्त रिसीव्ह करतायत, म्हणून आपण त्याला डेबिट करून ठेवलं, आपलं तेवढं त्यांच्याकडनं घेणं आहे. पुढे एक ट्रान्झॅक्शन बघू, गुड्स डॅमेज इन ट्रान्झिट. गुड्स डॅमेज इन ट्रान्झिट. आता गुड्स डॅमेज इन ट्रान्झिट, डॅमेज म्हणजे खराब होणे, इन ट्रान्झिट, ट्रान्झिट म्हणजे प्रवासात, प्रवासामध्ये माल खराब झाला, परत नुकसान झालं आहे की नाही, म्हणून पहिलं अकाउंट येतं इथं लॉस इन ट्रान्झिट अकाउंट, लॉस इन ट्रान्झिट अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा नियम लागतो. मग इथे पुन्हा लॉस इन ट्रान्झिट इज लॉस ऑफ बिझनेस. ओके, मग लॉस आहे म्हणून त्याला डेबिट, लॉस इन ट्रान्झिट अकाउंट. दुसरा अकाउंट क्रेडिट कोणाला करणार, पुन्हा तेच आपल्याकडनं काय केलं आहे, परत गुड्स, पण फक्त आपण गुड्सला क्रेडिट करू शकतो का, नाही. मग फक्त गुड्सला क्रेडिट न करता इथे बघा, इथे पण परचेस म्हणू शकतो आपण, इथे पण तसं इथे पण परचेस म्हणू शकतो, किंवा गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट, गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट म्हणा,
रिअल अकाउंट्सचा नियम लावला. आपल्याकडनं माल गेलेला आहे, गुड्स गोज आउट, आणि ते पुन्हा तेच गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट. गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट असं म्हणायचं आहे. इथपर्यंत आपण थांबू. बाकी ट्रान्झॅक्शन आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर करू.